Good morning, all dear friends. Now, today we will discuss next and most important part of unit number 6, which is the one component system. That means water system. One component system. Okay. Now, example of that one component system, water system. Now, dear friends, in previous lecture, we discussed about the true and metastable equilibrium and some important terms which is involved in a Gibbs phase rules or phase rules. That means degree of freedom, then component and phase. Okay, what you mean by phase, then what you mean by components and what you mean by डिग्री ऑफ फ्रीडम्स हे मागील लेक्चरमध्ये आपण बघितलं. त्याचबरोबर मागील लेक्चरमध्ये आपण ट्रू अँड मेटास्टेबल इक्विलिब्रियम किंवा इक्विलिब्रिया याबद्दल सुद्धा आपण माहिती घेतली. ओके, नाउ हियर इन दिस लेक्चर वी विल डिस्कस द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट विच इज द water system. Now water system is an example of one component system. Is an example of a one component system. Okay. मग आता या आपल्याला काय करायचं यामध्ये आता एमसीक्यू पॅटर्न असल्यामुळे यावेळेस समजा हा प्रश्न आपल्याला असं काही डिस्क्रिप्टिव्ह 4 मार्कासाठी विचारणार नाही, पण एरवी यावर युनिव्हर्सिटीच्या क्वेश्चन पेपरमध्ये कंपल्सरी क्वेश्चन असायचा की एक्सप्लेन वन कंपोनंट सिस्टीम किंवा एक्सप्लेन फेज डायग्राम वॉटर सिस्टीम, हे असा कंपल्सरी क्वेश्चन त्याच्यामध्ये असायचा. ओके, आता आपण बघू फेज डायग्राम नेमकं आहे काय, फेज डायग्राम कशाला म्हणायचं आणि वन कंपोनंट सिस्टीम काय असते, कशी असते हे आपण एक्सप्लेन करणार आहोत. ओके, सो फर्स्ट व्हॉट इन बाय फेज डायग्राम. आता फेज डायग्राम म्हणजे काय पहा, द कंडिशन्स ऑफ इक्विलिब्रियम ऑफ अ सिस्टीम कॅन बी कन्व्हिनियंटली स्टडी बाय मीन्स ऑफ फेज रूल युजिंग अ डायग्राम नोन ॲज अ फेज डायग्राम और फेज इक्विलिब्रियम किंवा इक्विलिब्रियम डायग्राम. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, इक्विलिब्रियम कंडिशन जी आहेत आपल्याला ती इक्विलिब्रियम कंडिशन इस्टॅब्लिश करायची आहे. ओके, आणि मग आपल्याला काय करायचं आहे, फेज रूल अप्लाय करून आपल्याला एक डायग्राम ड्रॉ करायची आणि ती जी डायग्राम असणार आहे ती डायग्राम आहे फेज डायग्राम किंवा त्याला म्हणायचं इक्विलिब्रियम डायग्राम. समोर आपण बघू वॉटरची डायग्राम. आपल्याला डिपेंडिंग अपॉन द नंबर ऑफ कंपोनंट, कंपोनंटच्या नंबरवर, कंपोनंटच्या संख्येवर काही सिस्टीम पडलेले आहे. जसं की आता ही वन कंपोनंट सिस्टीम बघायची आपल्याला. नेम इट सेल्फ सजेस्ट व्हॉट इन बाय वन कंपोनंट सिस्टीम. दॅट मीन्स हिअर ही जी फेज सिस्टीम असणार आहे यामध्ये एकच कंपोनंट असणार आहे. काय असणार आहे, एकच कंपोनंट असणार. दॅट मीन्स कंपोजिशन जे असणार आहे वेगळ्या फेजमध्ये जरी तो सबस्टन्स असेल पण त्याचं कंपोजिशन जे आहे ते मात्र किती आहे, एकच आहे. म्हणून त्याला काय म्हटलं, वन कंपोनंट सिस्टीम. ओके, फॉर वन कंपोनंट सिस्टीम द मॅक्सिमम नंबर ऑफ डिग्री ऑफ फ्रीडम इज 2. आता कशा पद्धतीने, का बरं, काय सांगतो व्यवस्थित लक्षात द्या. वन कंपोनंट सिस्टीम मध्ये त्याचा डिग्री ऑफ फ्रीडमचा जो मॅक्सिमम नंबर आहे, जास्तीत जास्त डिग्री ऑफ फ्रीडम त्यामध्ये किती असू शकतं, तर तो असेल 2 आणि मिनिमम किती असेल 0. मिनिमम किती असेल डिग्री ऑफ फ्रीडम त्याचा 0. आता कशा पद्धतीने बघू आपण. आता यू नो दॅट फेज रूल, आपल्याला माहिती आहे फेज रूल काय आहे. फेज रूल मध्ये आपण काय घेतोय, एफ इक्वल टू सी मायनस पी प्लस 2, किंवा त्याला बऱ्याच वेळेस आम्ही असं लिहिलेलं आहे बघा. म्हणजे आपण घेताना किंवा स्टेटमेंट देताना आपण असं म्हटलं होतं की फेज रूल गिव्स फेज रूल स्टेटेड दॅट दी डिग्री ऑफ फ्रीडम, नंबर ऑफ डिग्री ऑफ फ्रीडम प्लस नंबर ऑफ फेज, ओके, नंबर ऑफ फेज इक्वल टू कंपोनंट, नंबर ऑफ कंपोनंट प्लस 2, असा फॉर्म्युला, असा मॅथमॅटिकल एक्सप्रेशन आपण या ठिकाणी लिहिलेलं होतं. किंवा ही स्टेटमेंट आहे, ही स्टेटमेंट आहे फेज रूलची, गिब्स फेज रूलची. मग आता हा जो प्लस पी, आपल्याला काय करायचं, नंबर ऑफ डिग्री ऑफ फ्रीडम पाहिजे यामध्ये, डिग्री ऑफ फ्रीडम कॅल्क्युलेट करायचं आहे. म्हणून प्लस पी इकडे काय गेला, मायनस आला. म्हणजे काय येईल, एफ इक्वल टू सी मायनस पी प्लस 2. ओके, नाउ हिअर व्हॉट इज मीन बाय सी, सी इज नथिंग बट कंपोनंट. दिस इज द वन कंपोनंट सिस्टीम. दॅट मीन्स सी इक्वल टू 1, हा सी इक्वल टू 1 पुटअप केला. ओके, नाउ मायनस, आता बघा इथं मायनस फेज. आता यामध्ये फेजचा जर पार्ट आपण स्टडी केला, फेजचा जर विचार आपण यामध्ये स्टडी केला, तर फेज आपण वन कन्सिडर केली, वन फेज जर आपण यामध्ये कन्सिडर केली तर ती काय येईल, -1 प्लस 2. म्हणजे यामध्ये काय येईल, हा -1 प्लस 2 काय होईल, यामध्ये कॅन्सल. ओके, -1 प्लस 2 काय झालं, कॅन्सल झाला. ओके, आणि इट गिव्स 2. डिग्री ऑफ फ्रीडम इक्वल टू एफ इक्वल टू 2. म्हणजे मॅक्सिमम डिग्री ऑफ फ्रीडम जी आहे या वन कंपोनंट सिस्टीम मध्ये
ती किती आहे 2 आहे. आणि मिनिमम डिग्री ऑफ फ्रीडम आता या मध्ये किती येईल पहा. यामध्ये नंबर ऑफ कंपोनंट एकच असणार आहे आणि फेज जास्तीत जास्त किती राहील तर फेज जास्तीत जास्त त्याचं राहील 3. किती राहील 3 फेज राहील जास्तीत जास्त. म्हणजे वॉटर लिक्विड, वॉटर झाला लिक्विड फॉर्म मधला, गॅसियस मध्ये काय आपण यामध्ये स्टीम आणि व्हेपर्स घेणार म्हणजे त्या गॅसियस फॉर्म आला आणि आईस घेऊ आपण सॉलिड फॉर्म मध्ये, म्हणजे असं 3 फेज आहे. तर मग याच्यामध्ये आपण जर याचं कॅल्क्युलेशन केलं तर +3 आणि -3 म्हणजे इक्वल टू किती आलं 0. म्हणजे नंबर ऑफ डिग्री ऑफ फ्रीडम इथे मिनिमम 0 आणि मॅक्सिमम 2. हे 1 कंपोनंट सिस्टीम मध्ये आपल्याला नंबर ऑफ डिग्री ऑफ फ्रीडम किती असू शकतं हे आपल्याला यामध्ये या फॉर्म्युल्यावरून किंवा या गिब्स रूल्स वरून आपल्याला कॅल्क्युलेट करता येईल. क्लिअर? म्हणजे समजलं. आता 1 कंपोनंट सिस्टीम मध्ये सरळ सरळ काय आहे, द सिस्टीम, ओके, द फेज सिस्टीम विच कंटेन ओनली 1 कंपोनंट, एकच कंपोनंट त्यामध्ये असणार आहे. नो डाऊट विच इज एक्झिस्ट इन अ डिफरंट फेज, तो वेगवेगळ्या फेज मध्ये असू शकतो पण कंपोजिशन जी आहे ती एकच असणार आहे. क्लिअर? ओके. नाउ नेक्स्ट हे hence in all such systems can be completely described by starting only 2 variables. आणि आपल्याला सुरुवातीला आपण डिस्कस केलंय मित्रांनो, लक्षात घ्या 2 व्हेरिएबल कन्सिडर करूनच आपल्याला सिस्टीम कंप्लीट एक्सप्लेन करावं लागत असते. ओके, 2 व्हेरिएबल कन्सिडर करून, मग एक प्रेशर आणि टेम्परेचर हे त्यातले मुख्य व्हेरिएबल्स ते आपण घेतोय. ओके, हिअर कॉन्सन्ट्रेशन किंवा आपण त्याला काय म्हणू कंपोजिशन इज आउट ऑफ द कन्सिडरेशन. आता यामध्ये काय बरं, कारण तो 1 कंपोनंट म्हटलं म्हणजे एकच तो त्याचं कॉन्सन्ट्रेशन किंवा काय म्हणू आपण कंपोजिशन आलेलं आहे. ओके, म्हणजे ओनली 1 केमिकल इंडिव्हिज्युअल्स इन देअर and hence such system can be represented with the help of pressure temperature diagram. म्हणजे आपल्याला यामध्ये हे जे व्हेरिएबल्स आहेत 2 व्हेरिएबलच्या आधारे आपल्याला काय करायचे, सिस्टीम एक्सप्लेन करायची आहे. मग यामध्ये जी आहेत ती कोणती आहेत, प्रेशर आणि टेम्परेचर. कारण ही 1 कंपोनंट सिस्टीम म्हणजे कॉन्सन्ट्रेशन किंवा कंपोजिशन जी आहे हे आपल्याला यामध्ये आउट ऑफ कन्सिडरेशन असणार आहे. का असणार आहे, कारण यामध्ये एकच केमिकल फॉर्म्युला या तिन्ही फेज मध्ये आपल्याला त्यामध्ये आढळतोय. ओके, कारण ही फेज किंवा ही सिस्टीमच आपण कोणती कन्सिडर करतोय, पहिल्यांदा 1 कंपोनंट सिस्टीम. ओके, नो आता एक्झाम्पल ऑफ 1 कंपोनंट सिस्टीम. 1 कंपोनंट सिस्टीमचं एक बेस्ट एक्झाम्पल म्हणजे मित्रांनो ते एक्झाम्पल आहे वॉटर सिस्टीम्स. ओके, कोणतं एक्झाम्पल आहे, वॉटर सिस्टीमचं हे बेस्ट एक्झाम्पल्स आहे 1 कंपोनंट सिस्टीमचं. ओके, सो क्वेश्चन एक्सप्लेन फेज डायग्राम ऑफ वॉटर सिस्टीम, असं 4 मार्काला क्वेश्चन युनिव्हर्सिटीच्या एक्झाम मध्ये असतो. ओके, आणि या टॉपिकवर कंपल्सरी हा क्वेश्चन यामध्ये असतो. आता यामध्ये जरी आपल्याला आता MCQ पॅटर्न आहे बाबा, यामध्ये असा प्रश्न सर थोडा विचारतील, बरोबर आहे, परंतु जरी असं नाही विचारलं तरी यावर फिलिंग MCQ जी आहे मल्टिपल चॉईस क्वेश्चन हे आहे, यावरती आपल्याला 1-2 क्वेश्चन सहज यावरती विचारले जाऊ शकतात. ओके, ठीक आहे. आता आपण बघू काय आहे, तर एक्सप्लेन फेज डायग्राम ऑफ वॉटर सिस्टीम. Okay, now this is a 1 component system, that means composition of that given system which is a H2O. हे त्याचं एक कंपोनंट म्हणजे इंडिव्हिज्युअल केमिकल फॉर्म्युला जो त्याचा तो आहे H2O वॉटर. ओके, 3 फेज टेकिंग पार्ट इन द सिस्टीम. या सिस्टीम मध्ये 3 फेज आपण घेतलेल्या कन्सिडर केलेल्या आहे. एक फर्स्ट फेज घेऊ आपण आता आईस. सेकंड फेज घेऊ आपण लिक्विड. सेकंड फेज कोणती घेणार आपण, लिक्विड. ओके, आणि थर्ड फेज जी असणार आहे ती असणार आहे स्टीम, वॉटर वेपर्स म्हणू आपण त्याला. ओके, म्हणजे गॅस. म्हणजे अशा 3 फेज, आईस जे आहे ते सॉलिड फेज मध्ये, वॉटर जे आहे ते लिक्विड फेज मध्ये, आणि वॉटर वेपर्स किंवा त्याला आपण वाफ म्हणू, स्टीम म्हणू, ती जी आहे ते गॅस फेज मध्ये. ओके, नंबर ऑफ these phases can be exist in equilibrium are represent in the phase diagram and that diagram is known as a phase diagram of water system. म्हणजे काय झालं, आता यामध्ये आपल्याला काय करायचंय की हे जे नंबर ऑफ फेज या 3 फेज या 3 फेज जे आहेत या 3 फेज मध्ये इक्विलिब्रियम एक्झिस्ट होणार, इक्विलिब्रियम असणार आहे. ते जे इक्विलिब्रियम एक्झिस्ट होणार आहे असणार आहे त्यामध्ये ते आपल्याला एका फेज डायग्राम मध्ये रिप्रेझेंट करायचं आहे, मांडायचं आहे. ओके, आणि ती डायग्राम म्हणत असताना आपल्याला काय करायचं, प्लॉट ग्राफ प्रेशर वर्सेस टेम्परेचर. म्हणजे हे बघा इथे दिसतं आपल्याला, आता हे प्रेशर आहे, या हा जो ऍक्सिस दिसतोय वाय ऍक्सिस, यावर प्रेशर घेतलेलं आहे विच इज इन ऍटमॉस्फिअर, सगळ्यांना दिसतं हे ATM लिहिलेलं इथे. आणि हा जो ऍक्सिस आहे या एक्स ऍक्सिस वर आपण घेतलंय टेम्परेचर, या ठिकाणी T दिसतोय, टेम्परेचर इन डिग्री सेल्सिअस, प्रेशर इन ऍटमॉस्फिअर. आपल्याला काय करायचं, हा ग्राफ प्लॉट केलाय बघा, हा ग्राफ दिसतोय आपल्याला. मग हा एक कर्व आला सुरुवातीचा यामध्ये, हा पॉइंट इथे असा दिसतो आपल्याला की यामध्ये हा कर्व
हा कर्व आणि हा हे तिन्ही कर्व या ठिकाणी काय झाले या पॉईंटवर मीट झाले, म्हणून या पॉईंटला नाव दिलं ट्रिपल पॉईंट. आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो बघा, या कर्वची ही साईड जी दिसते आपल्याला ही वेपर फेज आहे. ही कोणती आहे? वॉटर वेपर फेज आहे. इथे जरी स्पेलिंग चुकलं तर हे वेपर फेज आहे. ओके. त्याच्यानंतर ही जी फेज दिसते आपल्याला ही आहे वॉटर फेज, आणि या साईडची जी फेज दिसते आपल्याला ही आहे आईस फेज. म्हणजे सॉलिड फेज, लिक्विड फेज आणि गॅस फेज असे 3 फेज आपल्याला या वॉटर सिस्टीम फेज डायग्राम मध्ये दिसतात. ओके. आणि करस्पॉन्डिंग टेम्परेचर सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला दिलेल. आता बघा ही जी हा जो एक पॉईंट आहे यामध्ये, ज्या जसं आपण यामध्ये काय करणार, हा आईस जो आहे हा आईस मेल्ट होईल, मग वेपर्स फॉर्म मध्ये कन्वर्ट होईल, मग हा लिक्विड आणि वेपर म्हणजे गॅस यामध्ये जे आहे गॅस आणि लिक्विड सिस्टीम यामध्ये जो हा इक्विलिब्रियम कर्व आहे तो एका ठराविक पॉइंटला येतोय नियर अबाउट 374 डिग्री सेल्सिअस, 374 डिग्री सेल्सिअस. बघा इथे दिसतंय मित्रांनो. तर याच्यानंतर बिहाइंड दिस पॉइंट इज नोन ॲज अ क्रिटिकल टेम्परेचर. हे ऑलरेडी आपण घेतलेलं आहे, आठवतं का? बघा 600 असं काहीतरी आपण केलेली व्हॅल्यू लिहिली होती. तुम्ही सुरुवातीला आपण फेज ज्यावेळेस शिकलो फेज रूल त्यामध्ये आपण हा पॉईंट घेतला, क्रिटिकल टेम्परेचर आणि क्रिटिकल पॉईंट आपण हे एक्सप्लेन केलेलं आहे, 374 डिग्री सेल्सिअस. ओके ओके. असो आता आपल्याला ते एक पॉईंट आपण एक्सप्लेन करणार आहोत. त्यासाठी आपण आता ही डायग्राम आपल्याला रिप्रेझेंटेशन फक्त यामध्ये हे वॉटरचं आहे, हे जे कलर दिसतोय आपला पूर्ण व्हाईट हे आईसचं आहे, आणि हा जो एरिया आहे हा कशाचा आहे? वॉटर व्हेपरचा आहे, म्हणजे गॅसचा आहे. हे दाखवण्यासाठी आपल्याला ही डायग्राम होती. आता आपल्याला काय करू, आपण याला ABC असं नावं देऊन आपल्याला हे एक्सप्लेन करायचं यामध्ये. बघा आता ही दिसती डायग्राम, ती आणि ही डायग्राम एकच आहे मित्रांनो, लक्षात घ्या. आता यामध्ये आपण काय केलं, फर्स्ट यामध्ये असं घेऊ आपण बी किंवा सी किंवा ए, म्हणजे ए बी सी हे 3 कर्व आपण घेतला, म्हणजे AO BO आणि CO हे 3 कर्व आहे. ओके. हा AO जो कर्व आहे हा जो कर्व आहे हा व्हेपोरायझेशन कर्व आहे, म्हणजे लिक्विड जो आहे वॉटर जे याचं व्हेपर्स मध्ये कन्व्हर्शन होतं असं तो कर्व आहे. ओके. त्याच्यानंतर जो OB आहे किंवा BO जो कर्व आहे हा आहे सब्लिमेशन कर्व, आणि इथे काय आहे या ठिकाणी हा सॉलिड आहे, या ठिकाणी गॅस आहे. म्हणजे हा कर्व जो आहे हा इक्विलिब्रियम कशामध्ये इस्टॅब्लिश होतं? यामध्ये इक्विलिब्रियम इस्टॅब्लिश होतं या सॉलिड मध्ये, आणि या ठिकाणी या गॅसमध्ये म्हणजे वॉटर व्हेपर्स मध्ये, म्हणून हा सब्लिमेशन कर्व आहे. त्याच्यानंतर हा CO जो कर्व आहे सगळ्यांना लक्षात येते काय बोलतो तो, हा CO जो कर्व आहे हा कर्व जो आहे हा मेल्टिंग पॉईंट कर्व आहे. आता तुम्ही हे असं कसं, सिंपल दिसतंय आपल्याला. बघा इथं आईस आहे, आईस मेल्ट होत आहे आणि त्याचं कन्व्हर्शन या साईडनी म्हणजे या कर्व मधून इकडे जर गेलो आपण ते कशामध्ये होतं? लिक्विड मध्ये होते. म्हणजे असे 3 कर्व यामध्ये ठराविक आहे, सब्लिमेशन कर्व, व्हेपोरायझेशन कर्व आणि मेल्टिंग पॉईंट कर्व. तर या कर्वच्या अनुषंगाने त्या ठिकाणी इक्विलिब्रियम इस्टॅब्लिश होत असते. काय होतं? इक्विलिब्रियम इस्टॅब्लिश होतं. हिअर इन केस ऑफ कर्व OA इक्विलिब्रियम इज इस्टॅब्लिश इन बिटवीन लिक्विड अँड गॅस, म्हणजे वॉटर अँड वॉटर वेपर्स. इन केस ऑफ कर्व BO च्या केसमध्ये यामध्ये इक्विलिब्रियम इस्टॅब्लिश होते इन बिटवीन सॉलिड म्हणजे आईस अँड वॉटर वेपर्स. ओके, दॅट मीन्स गॅस. नाउ अगेन इक्विलिब्रियम इस्टॅब्लिश इन बिटवीन द मेल्टिंग पॉईंट कर्व विच इज आईस म्हणजे सॉलिड अँड लिक्विड. म्हणजे असं यामध्ये आहे. तर आपण काय करू, एक एक कर्व आपण, हा कर्व झाला, मग आता हा जो आहे 3 कर्व झाले ना. नंतर काय दिसतं आपल्याला याच्यामध्ये, परत सर याच्यामध्ये मला एक हा पॉईंट दिसतो AOB, AOB किंवा AOC किंवा COB हे 3 एरिया सुद्धा यामध्ये आपल्याला दिसतात. आपल्याला हे 3 कर्व दिसले मित्रांनो, एक हा दुसरा कर्व आणि तिसरा कर्व, हे 3 कर्व तर आपल्याला यामध्ये दिसलेच आहे. परंतु आपल्याला बघा बरं, हा A, हा O आणि B, म्हणजे हा जो हे असं पाहिजे, हा जो एरिया आहे हा एवढा एरिया दिसतो, म्हणजे हा एरिया AOB. नंतर एरिया AOC हा एवढा एरिया AOC. ओके. आणि एरिया COB हा सुद्धा एवढा एरिया आपल्याला या ठिकाणी दिसतोय. म्हणजे थोडक्यात काय दिसतंय यामध्ये आपल्याला, आम्हाला यामध्ये कर्व दिसतात, 3 कर्व आहे, 3 एरिया आहे, आणि सोबतच आपल्याला सगळ्यात महत्वाचा म्हणजे आपल्याला एक पॉइंट यामध्ये दिसतोय, आणि तो पॉइंट असणार आहे त्याचं नाव आहे ट्रिपल पॉइंट, जो की हा आहे O. कारण हे तिन्ही कर्व त्या पॉइंट मध्ये काय मीट झाले, भेटलेले आहेत. म्हणजे हा झाला एक तिसरा महत्वाचा पॉइंट, तो ट्रिपल कर्व. ओके, ट्रिपल पॉइंट. ठीक आहे. आता आपण काय करू, यातल्या एक एक गोष्टी, म्हणजे अगोदर आपण एरिया किंवा कर्व एक्सप्लेन करू, म्हणजे कर्व एक्सप्लेन केले, मग आपण एरिया एक्सप्लेन करू, मग एरिया एक्सप्लेन केला त्याच्यानंतर आपण ट्रिपल पॉइंट एक्सप्लेन करू. असे 3 पॉइंट आम्हाला यामध्ये एक्सप्लेन करायचे. चला इथं आपण बघू आपण
डायग्राम कन्सिस्ट ऑफ 3 कर्व दिसतात आपल्याला, ओ ए ओ बी ओ सी, जे मागाशी म्हणतो, म्हणजे ओ ए ओ बी आणि ओ सी. क्लिअर. ऑल दिस कर्व मीट इन अ पॉइंट ऍट ओ. ओ पॉइंटला तिन्ही कर्व मीट होतात. ओके आहे. द कर्व डिवायडेड इन द डायग्राम इन टू दी एरिया. आता हे कर्व काय करतात, या डायग्रामला या 3 एरियामध्ये डिवाइड करतात. कोणत्या? ए ओ बी, नंतर बी ओ सी आणि नंतर ए ओ सी, या 3 एरियामध्ये जे आपण मागाशी बोललो त्यामध्ये. ओके. आता आपण काय करू, एक एक यामध्ये एक्सप्लेन करू. चला पहिले एरिया बद्दल घेऊ आपण. आता एरियाच्या बाबतीत जर विचार केला मित्रांनो, काळजीपूर्वक लक्ष द्या. एरियाच्या बाबतीत जर विचार केला तर एरिया हा जो आहे हा बाय व्हेरियंट आहे. म्हणजे डिग्री ऑफ फ्रीडम इक्वल टू किती असणार आहे? 2. बाय म्हणजे 2 आणि व्हेरियन्स म्हणजे डिग्री ऑफ फ्रीडम. व्हेरियन्स म्हणजे व्हेरिएबल म्हणजे डिग्री ऑफ फ्रीडम्स. ओके. यामध्ये हा बाय व्हेरियंट आहे. कोण? एरिया. कोणता एरिया घ्या त्यातला, एओसी घ्या, बीओसी घ्या, एओ बी घ्या, कोणताही घ्या, हा काय आहे? बाय व्हेरियंट आहे. लक्षात घ्या. यामध्ये व्हेरियन्स किती? 2 आहे. डिग्री ऑफ फ्रीडम इक्वल टू 2 आहे. मग ते खरोखर 2 येतं का ते आपण बघू. यासाठी आपण काय करू, आता इथे एरिया ए ओ सी कन्सिडर करू. म्हणजे बघा ए ओ आणि सी हा एरिया कन्सिडर केला. आता या एरियामध्ये तुम्हाला काय काय दिसतंय बघा. या एरियामध्ये आपल्याला वॉटर आहे, पूर्ण लिक्विड फॉर्म दिसतो आपल्याला. पण या दोन्ही अराउंड जर आपण विचार केला, तिकडे वेपर्स पण आहे आणि इकडे काय आहे? आईस पण आहे. बरोबर आहे. बरं ठीक आहे. आपण आता काय करू, म्हणजे हा एओसी इथे सॉलिड म्हटलं का? एरिया ए ओ बी रिप्रेझेंट लिक्विड. ए ओ बी लिक्विड. बरोबर आहे. हे थोडंसं कन्फ्युजन आहे, म्हणजे हे आहे. आणि बीओसी रिप्रेझेंट गॅस. बीओसी कुठे? बीओसी रिप्रेझेंट गॅस. आता हे थोडंसं हे झालेलं आहे, हे इकडे पाहिजे होतं. लक्षात घ्या. यामध्ये आपल्याला मिस्टेक आपल्याला हे देता येईल यामध्ये, की हे जे आहे कुठे गेलं, हां, यामध्ये सॉलिड नको आहे, इथं काय पाहिजे होतं, यामध्ये या ठिकाणी आपल्याला हा लिक्विड पाहिजे आणि हा जो खालचा आहे या ठिकाणी आपल्याला काय असायला पाहिजे? सॉलिड असायला पाहिजे. तसं आपल्याला यात काही लिहिलं तरी आपल्याला हे डायग्राममधून दिसतच आहे, की डायग्राममधून आपल्याला दिसते एओसी हा लिक्विड आहे, नंतर आपण म्हणून बीओसी हा आईस आहे आणि एओबी हा वॉटर आहे. ठीक आहे. असो, आपल्याला महत्वाचा पॉईंट का पाहत, हेन्स एनी एरिया, कोणता एरिया घ्या. आता त्यातला तुम्ही हाच घेतला पाहिजे एओसी किंवा सीओबी किंवा एओबी असं नाही, कोणताही घ्या. कोणताही एरिया आपण यामध्ये काय केला, कन्सिडर केला. यामध्ये एनी एरिया गिव्ह अ कंडिशन ऑफ टेम्परेचर अँड प्रेशर अंडर विच ओनली वन सिंगल फेज एक्झिस्ट. त्यामध्ये आपल्याला एकच फेज दिसते. बघा मी घेतलं समजा ए ओ सी, यामध्ये फेज किती आहे? एकच आहे, लिक्विड फेज आहे, दुसरी आहे काही नाही. बरं आता एरिया हा घ्या सी ओ बी, कोणती फेज आहे? फक्त आईस. म्हणजे एकच फेज त्यामध्ये आहे, ओनली वन फेज आपल्याला त्यामध्ये दिसते. म्हणजे याचा अर्थ यामध्ये काय, पी इक्वल टू किती आलं मग? 1. आणि ही 1 कंपोनंट सिस्टीम, हे वॉटर आहे, म्हणजे सी इक्वल टू 1. पुट दिस व्हॅल्यू इन दिस फॉर्म्युला, म्हणजे एफ इक्वल टू सी मायनस पी प्लस 2. सी इक्वल टू 1, पी इक्वल टू 1 प्लस 2. म्हणजे काय होईल यामध्ये? हे प्लस 2 प्लस 1 मायनस 1 गेट कॅन्सल, प्लस 2 रिमेन ॲज इट इज. कळतंय ना? यामध्ये एकच फेज आहे, म्हणजे पी ची व्हॅल्यू 1 आली. कंपोनंट हा 1 कंपोनंट सिस्टीम आहे, कारण वॉटर सिस्टीम घेतो आपण, म्हणजे 1 व्हॅल्यू आली सी इक्वल टू. मग आता ती जर फॉर्म्युल्यात टाकली ती एफ इक्वल टू किती येतो? हो 2 येतं. आणि 2 म्हणजेच काय? बाय. बाय म्हणजेच 2, 2. म्हणून या ठिकाणी काय म्हटलं आपण, एरिया हा कोणता एरिया घ्या तुम्ही, हा सॉलिडचा घ्या, लिक्विडचा घ्या, गॅसचा एरिया घ्या, हा कसा आहे? बाय व्हेरियंट आहे. क्लिअर झाले इथं? म्हणजे दॅट इज इन एनी एरिया सिस्टीम इज बाय व्हेरियंट. कोणताही या सिस्टीम मध्ये एरिया घ्या तो बाय व्हेरियंट. दिस मीन्स, याचा अर्थ काय? बोथ प्रेशर अँड टेम्परेचर मस्ट बी स्पेसिफाय इन ऑर्डर टू डिफाईन ऑर एक्सप्लेन द सिस्टीम क्लिअरली. म्हणजे याचा अर्थ हे आहे की आपल्याला यामध्ये ही सिस्टीम जर आम्हाला एक्सप्लेन करायची तर टेम्परेचर आणि प्रेशर ह्या 2 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या यामध्ये आहे आपल्याला सिस्टीम एक्सप्लेन करण्यासाठी. ओके. दिस ऑल्सो फॉलो फॉर अवर कॉमन एक्सपिरियन्स जो आपल्याला आहे तो, दॅट इज लोकेशन ऑफ द पॉइंट, त्याचा त्या पॉइंटचा इन द एरिया रिक्वायर द फिक्सिंग ऑफ बोथ ॲक्सेस. म्हणजे दोन्ही ठिकाणी आपण जर बघितलं त्याचं लोकेशन जे आहे, दोन्ही ॲक्सेस आपल्याला ॲक्सेस एक पॉईंट एकाच पॉईंटवर तो मीट झाले, ते म्हणजे ओ. सरळ ते कोणतं आहे? ओ. म्हणजे हा झाला एरिया बद्दलची माहिती. आता आपण कर्व बद्दलची माहिती घेऊ. दुसरा पॉईंट कोणता? आता कर्व बद्दलची. आता कर्व हे जे आहे हे कसे युनिव्हॅरियंट आहे. म्हणजे काय?
डिग्री ऑफ फ्रीडम किती त्याची एकच आहे. व्हेरियन्स, नंबर ऑफ व्हेरियन्स आणि डिग्री ऑफ फ्रीडम हे दोन्ही एकच आहे, लक्षात घ्या. डिग्री ऑफ फ्रीडमलाच व्हेरियन्स असं म्हटलंय किंवा व्हेरियंट म्हणा तुम्ही त्याला. मग डिग्री ऑफ फ्रीडम एक आहे म्हणजे युनिव्हेरियंट आहे, डिग्री ऑफ फ्रीडम 2 आहे म्हणजे बाय व्हेरियंट आहे. तर सरळ सरळ आता कर्व जो आहे हा मात्र युनिव्हेरियंट आहे, त्याचा डिग्री ऑफ फ्रीडम हे एकच आहे. आता हे कसं काय, सिंपल आपण बघू. आता कोणताही कर्व घ्या, AO घ्या, OB घ्या किंवा दुसरा कोणता उरता OC घ्या, कोणताही कर्व जर आपण घेतला यामध्ये तर ते आपल्याला ते करता येईल. आता उदाहरणार्थ आपण एक कन्सिडर करू, एक कर्व या ठिकाणी OB हा कर्व आपण घेतला. चला OB कर्व कुठे, OB हा कर्व. आता हा सम कोणतं कर्व आहे, सबलिमेशन कर्व आहे. म्हणजे या कर्व जर इक्विलिब्रियम इस्टॅब्लिश केलं तर काय येतं, आईस येतं आणि वॉटर वेपर्स येतात. क्लिअर आहे, ओके. हा वेपोरायझेशन कर्व और वेपोरायझेशन प्रेशर म्हटलं OB. म्हणजे यामध्ये काय झालेलं आहे, एक्सप्लेनेशन वेगळं आहे थोडंसं आणि यामध्ये आपण पॉईंट्स हे वेगळे दिलेले आहेत. तर तेवढं ते आपण मी करेक्शन करून तुम्हाला पीपीटी पेस्ट करेल ग्रुपवर आपल्या. ठीक आहे. म्हणजे सिंपल इथं काय दिसतंय आपल्याला या ठिकाणी की हा जो कर्व आहे या कर्वमध्ये आपला जो आपण जो पॉईंट घेतलाय सबलिमेशन कर्व घेतलाय, तर सबलिमेशन कर्व मध्ये 2 पॉईंट दिसतात आपल्याला, एक वॉटर दिसतं आणि एक व्हेपर दिसते. आता इथे या सबलिमेशन म्हटल्यामुळे तिथे सॉलिड दिसेल आणि काय दिसेल इथे वॉटर वेपर जरी म्हटलं असेल तर हा कर्व जो आहे यामध्ये आपल्याला काय दिसतंय, एक सॉलिड दिसेल आणि एक काय दिसेल, वॉटर वेपर दिसेल. बरोबर, सॉलिड आणि वॉटर वेपर्स. म्हणजे किती फेज आहे, 2. म्हणजे P इक्वल टू किती येतं, 2. C इक्वल टू किती आहे, 1. सो पुट दिस व्हॅल्यू इन दिस फॉर्म्युला. म्हणजे हा जो फॉर्म्युला आहे याचा आपला गिब्स रूलचा, गिब्स फेज रूल मध्ये आपण ती व्हॅल्यू टाकू. सो F इक्वल टू C minus P plus 2. What is the value of C? 1. What is the value of P? 2. So 1 minus 2 plus 2. आता -2 plus 2 काय होईल, कॅन्सल. म्हणजे काय उरलं, सिंगल 1 उरला, यामध्ये काय उरला, 1 उरला आहे. ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ काय की F इक्वल टू 1 म्हणजे डिग्री ऑफ फ्रीडम इक्वल टू 1. बघा, F म्हणजे काय, डिग्री ऑफ फ्रीडम. C म्हणजे काय, नंबर ऑफ कॉम्पोनंट. आणि P म्हणजे काय, P म्हणजे काय आहे या घेतो आपण फेज. तर फेज किती आहे, 2 फेज. आता यामध्ये कोणताही कर्व तुम्ही कन्सिडर केला मित्रांनो तर फेज किती असणार आहे, 2. इथं बघा क्लिअर दिसतं. हा घेतला आपण तर आईस वॉटर फेज, हा घेतला आपण तर वॉटर गॅस फेज, नंतर हा घेतला आपण समजा आईस वॉटर, म्हणजे 2 फेज यामध्ये असणारच आहे. कोणताही कर्व घेतला 2 फेज आहे म्हणजे P इक्वल टू 2च आहे. मग 1 minus 2 plus 2 minus 2 plus 2 कॅन्सल होईल, इथे उरेल 1. म्हणजे याचा अर्थ कर्व जो आहे कसा आहे, युनिव्हेरियंट आहे. हे आपल्याला त्यामध्ये काय क्लिअर करतात. ओके. म्हणजे आता कोणत्याही याच्यामध्ये घ्या, दिस सिस्टीम, दॅट मीन्स दिस सिस्टीम इज युनिव्हेरियंट. दिस मीन्स दॅट डिस्क्राइब द सिस्टीम इट इज नेसेसरी टू स्टेट आयदर प्रेशर और टेम्परेचर. एक तर प्रेशर किंवा टेम्परेचर या दोन्हीपैकी एक व्हेरिएबल्स आपल्याला इथं अत्यंत महत्वाचा आहे, जरी आम्हाला कर्व जरी एक्सप्लेन करायचं असेल अशा ठिकाणी. ओके, लक्षात येतंय. द कर्व OB इंडिकेट दॅट increasing boiling point of water with increasing in pressure. The curve OB end at the point B and that point is known as, आता इथे B नाही तो, ऍक्च्युअली इथे कोणता येईल, तो इथे A आहे. आपल्या याच्यात डायग्राम मध्ये A आहे, तो डायग्राम मध्ये A आहे, पण आपण असं करू शकतो, याला इथे हा B घेऊ शकतो आपण. ठीक आहे, याला A घ्या तुम्ही. म्हणजे तसं मी तुम्हाला नंतर हे करताना दाखवून देतो ग्रुपवरती. म्हणजे हा जो आहे यामध्ये यांनी काय म्हटलं, यामध्ये आपल्याला हा जो कोणताही कर्व कन्सिडर करा आपण, पण आता इथे BO कर्व जो घेतलाय ती यामध्ये हा जो पॉईंट येतोय, हा पॉईंट जो असणार मित्रांनो, हा पॉईंट आहे क्रिटिकल पॉईंट. त्या पॉईंटच्या वर कोणतेच आपल्याला काय म्हणू त्याला आपण डिस्टिंग्विश पॉईंट किंवा बाउंड्रीज आपल्याला दिसणार नाही. इथे बाउंड्रीज आहे, यामध्ये बाउंड्रीज आहे, ही बाउंड्री वेगळी, ही बाउंड्री वेगळी, ही बाउंड्री वेगळी, ह्या बाउंड्री आपल्याला यामध्ये क्लिअर कट या 2 याला काय करणार आहे, सेपरेट कर, वॉटरला सेपरेट, वेपरला सेपरेट करेल. पण इथे मात्र या पॉईंट नंतर तसं काही नाही. म्हणजे तो जो पॉईंट आहे त्या पॉईंटला म्हणायचं क्रिटिकल पॉईंट. ओके, तो काय असणार आहे, क्रिटिकल पॉईंट आहे. ते टेम्परेचर जे असणार आहे ते क्रिटिकल टेम्परेचर आहे. ते टेम्परेचर किती आहे वॉटरचं, 374 डिग्री सेल्सिअस एवढे ते टेम्परेचर आहे ऍट 218 म्हणजे 218 ऍटमॉस्फिअर प्रेशरला. आणि हे ऑलरेडी आपण स्टडी केलेलं आहे. हे ऑलरेडी आपण काय केलेलं आहे, क्रिटिकल टेम्परेचर आणि क्रिटिकल प्रेशर ज्यावेळेस क्रिटिकल फेनॉमेना आपण शिकलो त्यामध्ये आम्ही हे ऑलरेडी बघितलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे असा हा कर्व आपल्याला यामध्ये, तर मी आता काय करतोय,
डायरेक्ट आता तुम्हाला ट्रिपल पॉईंटवर हे तेच एक्सप्लेनेशन आहे जे आपण बोललो ना, हे तेच एक्सप्लेनेशन यामध्ये दिलेलं आहे. डायरेक्ट आता आपण ट्रिपल पॉईंटवर जाऊ. आता काय करा, हा जो ट्रिपल पॉईंट आहे हा ओ इथे या ओ पॉईंटवर किती फेज आहे हो? ओ पॉईंटवर फेज ही पण येते, गॅसियस फेज ही पण येते, सॉलिड फेज ही पण फेज येते. कोणती? लिक्विड फेज. म्हणजे यामध्ये ओ जो आहे ते त्या ठिकाणी फेज 3 आहे. म्हणजे तो जर आपण फॉर्म्युला यूज केला P इक्वल टू सी मायनस पी प्लस 2, तर टाका बरोबर व्हॅल्यू. सी इक्वल टू 1 आहे, पी इक्वल टू 3 आणि प्लस 2 आहे. म्हणजे यामध्ये काय होईल, 2 प्लस 1 3 झालं, म्हणजे -3 प्लस 3 इक्वल टू 0. म्हणजे ॲट दॅट पॉईंट, म्हणजे त्या ट्रिपल पॉईंटला, ज्या पॉईंटला हे तिन्ही कर्व एकत्र मीट होतात, भेटतात, एकत्र जॉईन होतात, तो जो पॉईंट आहे तो आहे ट्रिपल पॉईंट. त्याला ओ ने डिनोट केलं. ॲट दॅट पॉईंट when we apply the phase rule त्याला अप्लाय केला आपण, तर ॲट दॅट पॉईंट डिग्री ऑफ फ्रीडम इक्वल टू 0. त्यालाच आपण काय म्हणतो, नॉन व्हॅरियंट किंवा इनव्हॅरियंट असं आपण नाव देतो. म्हणजे 0 डिग्री ऑफ फ्रीडम त्याचा आहे. ठीक आहे, त्याला नॉन व्हॅरियंट असं म्हणायचं किंवा इनव्हॅरियंट. इथे दिलेलं आहे बघा, इनव्हॅरियंट असा शब्द लिहिला आहे. याला इनव्हॅरियंट किंवा नॉन व्हॅरियंट असं आपण त्याला म्हणू शकतो. हे दिलेलं आहे नॉन व्हॅरियंट. ओके, म्हणजे हा जो पॉईंट ओ आहे हा स्पेशल आणि इम्पॉर्टन्स आहे. कशाच्या बाबतीत म्हटलं आपण, इट गिव्स द पर्टिक्युलर व्हॅल्यू ऑफ टेम्परेचर, प्रेशर ॲट विच ऑल दिस फेज आर इन इक्विलिब्रियम. म्हणजे या पॉइंटला हे तिन्ही फेज जे आहेत हे इक्विलिब्रियम इस्टॅब्लिश करतात. काय करतात? इक्विलिब्रियम इस्टॅब्लिश करतात. त्यावेळेस त्याचा टेम्परेचरचा जर विचार केला आपण, तर 0.0075 डिग्री सेल्सिअस एवढे टेम्परेचर आहे. प्रेशरचा जर विचार केला आपण त्याच्यामध्ये, तर प्रेशर आहे 4.58 mm एवढं त्याचं प्रेशर आहे. म्हणजे हे काय आहे, ही व्हॅल्यू तो पॉईंट जो आहे, तो इक्विलिब्रियम जो आहे, तिन्ही फेजचा इक्विलिब्रियम पॉईंट तो आहे. म्हणजे काय, इफ आयदर द टेम्परेचर ऑफ प्रेशर इज व्हॅरी फ्रॉम दिस पॉईंट, या पॉईंटला टेम्परेचर किंवा प्रेशर बदललं, देन ॲटलिस्ट वन ऑफ दिस फेज विल बी व्हॅनिश. म्हणजे कशा पद्धतीनं एखादं टेम्परेचर किंवा प्रेशर कमी जास्त त्या ठिकाणी झालं, व्हॅरिएबल झाला तो, तर 3 फेज पैकी एक फेज काय होते, व्हॅरी होतात. हे कसं समजेल तुम्हाला? हे बघा या ठिकाणी समजा आता हे पॉईंट आहे, हा आपण म्हटलं काय म्हणतो, प्रेशर बदललं किंवा टेम्परेचर बदललं. मग टेम्परेचर जर वाढलं तर मला इकडे जावं लागेल, आहे ना. वाढलं म्हणजे इकडे जे नाही का टेम्परेचर, इकडे जाऊ. मग इकडे जर वाढलं तर काय झालं, या ठिकाणी ही जी सॉलिड फेज आहे, आईस फेज ती गायब झाली. मग आता उरलं कोणतं? मी या ठिकाणी जर आलो तर उरती 2 फेज फक्त, एक लिक्विड फेज आणि दुसरी फेज उरतील फक्त कोणती, ती वेपर फेज. बरं तुम्ही म्हणू सर प्रेशर डिक्रीज करा. प्रेशर डिक्रीज केलं म्हणजे हा पॉईंट, मी प्रेशर डिक्रीज केलं म्हणजे प्रेशर खाली येईल ना, म्हणजे इकडे झालं आलो. प्रेशर डिक्रीज झालं, परत 2 फेज उरल्या. म्हणजे एक उरली सॉलिड फेज आणि दुसरी उरली ही यामध्ये वेपर फेज. म्हणजे ही वॉटर फेज आहे का? तिथे नाही. म्हणजे हाच पॉईंट यामध्ये मेन्शन केला आहे की तुम्ही कोणती एक टेम्परेचर आणि प्रेशरमध्ये कोणतं एक व्हॅरिएबल्स काय करा, चेंज करा. ते जर चेंज करा तर एक फेज त्यातली काय होईल, व्हॅनिश होईल. म्हणजे ती नाहीशी होऊन जाईल. त्या पॉईंटला ती फेज काय होऊन जाईल, नाहीशी होऊन जाईल. असा हा इम्पॉर्टन्स पॉईंट याच्यामध्ये आहे. आता त्याच्यानंतर आपल्याला एक काय म्हणू आपण त्याला, व्हिडिओ सुद्धा आहे वॉटर सिस्टीमचा, तर लागला तर तो आपण, कारण तो होणार नाही मला वाटतं 3-4 मिनिटाचा तो आहे. तर पुढच्या लेक्चरला आपण, उद्याच्या लेक्चरला मी तुम्हाला तो रन करतो. तर आपण हे 2-3 पॉईंट याचे घेऊन टाकू. ओके, बरं. पुढचा पॉईंट काय म्हणतो, सपोज द प्रेशर इज इन्क्रीज. जे मगाशी तुम्हाला बोललो, आता प्रेशर इन्क्रीज झालं समजा आपण, आणि टेम्परेचर आपण काय केलं, कॉन्स्टंट ठेवलंय. तर अशा केसमध्ये काय होईल, ती सिस्टीम जी आहे ती कोणत्या एरियाकडे, ती वॉटरच्या एरियाकडे जाईल. कोणत्या एरियाकडे जाईल, वॉटरच्या एरियाकडे जाईल, जे मगाशी आपण पाहिलंच. ओके, म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला म्हणजे दॅट मीन्स बोथ आईस अँड वेपर्स विल बी चेंजेस इन टू लिक्विड. म्हणजे आईस आणि वेपरचा जो पार्ट आहे तो लिक्विडमध्ये काय होईल, त्याच्यामध्ये कन्वर्ट होईल. आणि याचं एक्झाम्पल जे आहे, एक्सप्लेनेशन जे आहे ते सिंपल तुम्हाला एक सांगतो बघा. एक बीकर घेतलं आपण आणि त्यामध्ये आपण आईस टाकलेले आहे. काय टाकलं आपण त्यामध्ये, आईस टाकलं, आणि आपण त्याला काय करतो, हीट करतोय. काय होईल, आता सॉलिड फेज आहे, आईस म्हणजे सॉलिड फेज झाली. हळूहळू टेम्परेचर इन्क्रीज झालं तर तो लिक्विडमध्ये कन्वर्ट होईल. काय होईल, लिक्विडमध्ये कन्वर्ट होईल. आणि लिक्विडमध्ये कन्वर्ट झालंय म्हणजे त्यामध्ये आपल्याला आईस दिसेल काही, लिक्विडही दिसेल काही, लक्षात येते ना. परत आपल्याला त्यामध्ये थोडंसं टेम्परेचर इन्क्रीज झालं, वॉटर व्हेपर्सही दिसेल आपल्याला. काय दिसेल आपल्याला, वॉटर व्हेपर्सही आपल्याला दिसेल. मग तो जो पॉईंट आहे
की ज्यामध्ये आईसही दिसतंय, लिक्विड दिसतंय आणि वॉटर व्हेपर्स दिसतोय, तो जो एक पॉईंट आहे तो पॉईंट म्हणजे कोणता म्हटलं आपण, ट्रिपल पॉईंट आहे. पण त्या पॉईंटच्या जर आपण वरती सरकलो थोडंसं, तर एक तो वॉटर किंवा लिक्विड असेल, काय म्हणतात त्याला, वॉटर किंवा व्हेपर्स असेल, किंवा तो वॉटर किंवा त्यामध्ये आईस असेल, अशा फेज, दोनच फेज आपल्याला त्या ठिकाणी काय होईल, पाहायला मिळेल. पण तेच आपण टेम्परेचर 274 डिग्रीच्या वरती गेलं तर त्या ठिकाणी आपल्याला सिंगल फेजच त्या ठिकाणी आपल्याला दिसणार आहे. म्हणजे डिस्टिंग्विश फेज, त्यामध्ये डिस्टिंग फेज आपल्याला क्लिअर कट दिसणारच नाही. अलग लक्षात, म्हणजे एकच फेज असेल, सिंगल फेज असेल, त्यामध्ये काही लिक्विड वॉटर वगैरे असं नाही, हा व्हेपर्सचा फॉर्म येईल, काही गॅसियसचा फॉर्म त्यामध्ये असणार आहे. ओके, असो. आता इथे काय दिलंय बघा, आपण म्हटलंय हा जो पॉईंट होता, सपोज नाउ प्रेशर इज लोअर, समजा आता प्रेशर डिक्रीज केलं, जे आपण मगाशी बोललो. By keeping temperature constant, the system passes into the area of vapors. Both the ice and water will be changes into vapors. प्रेशर कमी जर केलं आपण, कमी केल्यानंतर काय होईल, आईस आहे आणि वॉटर आहे, हा टोटल एरिया कशामध्ये कन्वर्ट होईल, हे जे पॉईंट्स आहे हे कशामध्ये कन्वर्ट होईल, व्हेपर्स मध्ये कन्वर्ट होईल, गॅसियस फॉर्म मध्ये कन्वर्ट होईल. लक्षात आलं. आणि दस म्हणून आपल्या यामध्ये ही सिस्टीम जी आहे, एरिया हा बायव्हॅरियंट आहे. ओके, त्याचा कर्व जो आहे हा युनिव्हॅरियंट आहे, आणि ट्रिपल पॉईंट जो हा नॉन व्हॅरियंट आहे. म्हणजे हा तिसरा जो मुद्दा आहे यातला, हा सगळ्यात महत्वाचा. बघा, यामध्ये एरिया जो आहे हा एरिया आहे बायव्हॅरियंट. ओके, त्याच्यानंतर कर्व जो आहे हा कर्व आहे युनिव्हॅरियंट, आणि ट्रिपल पॉईंट जो आहे हा ट्रिपल पॉईंट आहे नॉन व्हॅरियंट. ठीक आहे. सिस्टीम मध्ये आपल्याला 3 पॉईंट यामध्ये मुख्यतः एक्सप्लेन करायचे मित्रांनो. एक एरिया, दुसरं कर्व, आणि तिसरा ट्रिपल पॉईंट. हे 3 आपल्याला, त्यासाठी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं